संत वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथून सलामीची थोडी स्ट्राईक एंडला सुशांत आणि 9 सेकंडला राहुल आणि बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आला. सियाच सियाच बॉलिंग मार्क वरती ओव्हर रियाज ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय. फुल टॉस पहिलाच चांगला फटका निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स 4 धावा मिळतील. चौकार पहिल्याच फटक्यावरती सुरुवात चांगली गेली आहे. खातं उघडलं 4 न. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं चौकारानं गोलंदाजाचं. बॅटरनं आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. सचिन मात्रे सांगतात वाईट बॉल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला. सुरुवात चांगली केली आहे सेकंडला फलंदाज सुशांतला आपण बघितलं. 9 सेकंडला राहुल. सुशांतला इथून जबाबदारी दिली आहे कारण ओपनर बॅट्समन आज ओळखलं जातं आणि इथून चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुढे खेळ असा आहे. ते क्षेत्ररक्षक आहेत आपण बघतोय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतात आणि शेवटच्या क्षणाला बॉल अडवला आणि फेकी देखील चांगली झाली. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. अगदी तोपर्यंत 2च धावा कंप्लीट झाल्या कारण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग अतिशय चांगली झाली. जोपर्यंत बॉल थांबत नाही आणि तोपर्यंत पाठलाग जरूर केला कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही देखील होत असतं आणि हेच ते क्रिकेट. आणि नक्कीच सर्व उपस्थित मान्यवर आज आपण बघतोय त्याच्या माध्यमातून या स्पर्धेला सर्व मोलाचं सहकार्य राहिलं. आणि इथून क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. बॉल सीमा रेषेच्या बाहेर बाउंड्री लाईन कव्हर करत असताना मस्तक पे दस्तक. बॉल सीमा पार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. फलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 13 या आकड्यावरती धावसंख्या आहे. इथून चांगलं फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आणि चांगलं क्रिकेट आपण बघतो. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणखीन एक मोठा फटका काय असा होता मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला ना. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि मेल फक्त एक सिंगल आणि सिंगल वरती समाधान लागेल. बॅटिंग करत असताना आपण बघतोय सुशांत स्ट्राईक एंडला बघितलं तर झटके चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. जोडीला राहुलला आपण बघितलं आणि स्कोरच्या भूमिकेमध्ये मयूरदत्ताकडून नक्कीच अतिशय चांगली मेहनत. प्रत्येक बॉल प्रत्येक रन त्यांच्या माध्यमातून काउंट केले जाते. सध्या जॉबवरती आहे मात्र या स्पर्धेसाठी खास उपस्थित राहिला. थँक्यू सो मच. आणि इथून हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग खराब झाली. बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त वरती गेला उडून गेला आणि त्यानंतर बॉल 4 धाव्यांसाठी चौकार बघायला मिळाला. अतिशय चांगल्या सुरुवात राहुलनं देखील चौकारानंच केली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आतापर्यंत बघितलं तर 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. पहिलं बॉल झाले 5 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बॅटची गड आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर कुठेतरी टर्न झाला आणि त्यानंतर मिळाला त्या धावा 2. क्रिकेट आहे काही देखील होऊ शकतं. आणि इथून जजमेंट चुकलं आणि त्यानंतर मिळाला त्या 2 धावसंख्या धावफलकावरती. 29 स्कोरबोर्ड. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघितलं खंबालपाडा संघाच्या धावा 20. एकही गडी गमावला नाही. अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक आहे. फास्ट खेळायचं सर्वांनी हे लक्षात घ्या. चांगलं क्रिकेट का असतं ना हे आपण नेहमी बघत असतो. 29 स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. गौरव आला ओव्हर नंबर 2. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण गौरवला बघतोय. इथून आता कमबॅक करणं गरजेचं आहे टीम महाराष्ट्र संघाला कारण पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक असतं त्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं. ते धावा बनवलं बॅटिंग करत असताना टीम खंबालपाडा संघानं. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. स्ट्राईक एंडला सुशांत आणि सेकंडला राहुलला बघतो. बॉलिंग मार्कवरती गौरव आला ओव्हर नंबर 2 मध्ये.
पहिला बॉल, पहिला फुल टॉस होता, त्यातून कट केला, क्षेत्ररक्षक आहेत, एक तर कंप्लीट झाल्या, दुसरीचा कॉल फेकी चुकीची आली, त्यानंतर मिळाला तर धावा 2. बॅकअप देखील थोडासा लेट झाला आपण बघतोय, कारण चांगली फिल्डिंग करणं गरजेचं असतं. इथून बघितलं तर 22 धावा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. सचिन मात्रे चांगलं काम करतात, अतिशय चांगलं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी बघत असतो. पुन्हा एकदा वेगवान होता बॉल, खाली राहिला, इथून हलक्या हाताना फक्त सिंगल डबल. मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना खंबालपाडा पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गौरव कमबॅक करतो, कारण गौरव माहिती इथून धावा कुठेतरी कमी द्यायला लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि इथून कमबॅक करणं आपल्याला गरजेचं आहे. 30 गोलंदाजी इथून करणं गरजेचं असेल गौरवला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक, आता मात्र चुकी झाली, कॅच ड्रॉप. अगदी बघितलं तर कॅच भरपूर महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. कॅच सोडला आणि इथून धावा येणार का आता मैदानाच्या आतमध्ये तितक्याच वेगानं. जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळता तेव्हा धावा येणं गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, वेग भरपूर आहे, टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून चालला, समजला नाहीये राहुलला, असं टप्पा पडला तितक्याच वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून चालला. बॉल झाले आतापर्यंत 4, अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. चांगलं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर 5 धावा खर्च केल्या, अजूनही 2 बॉल शिल्लकच. सेकंडला राहुल नाव, सेकंडला आपण सुशांतला बघतो. फुल टॉस बॉल, गॅपवर मोठी आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बॉल स्लो झाला, फिल्डिंग खराब, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल का. मात्र फेकी थोडीशी लेट झाली, असं वाटलं की इथून बॉल फास्ट येईल, मात्र फेकी थोडीशी लेट, त्यानंतर धावा कंप्लीट झाला. 2, 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला फास्ट घ्या टीम मारो संघ, कारण च्या दिवसामध्ये आम्हाला अजून सामने कव्हर करायचे आहेत. ओ, खाली राहिलेला बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पाणी लगेचच घेऊन जायचं. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला, एकही विकेट गमावली नाही टीम खंबालपाडा आणि धावा धावफलकावरती नॉट आउट आतापर्यंत 28-28. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो आतापर्यंत मात्र 28 नोट आउट आणि अजूनही 12 चेंडूचा काही शिल्लक. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज बालम ओव्हर नंबर 3 मध्ये पाहायला मिळतं. ओव्हर 3 नंबर मध्ये आपण बघतो बालमला इथून चांगलं खेळ करणं गरजेचं, क्वालिटी क्रिकेट दाखवणं गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता बालम कमबॅक करेल का, कारण धावसंख्या धावफलकावरती 28च्या घरामध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 20, दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 8 आणि अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच चालू करा, फास्ट घ्या, तशी तिसरी मॅच चालू आहे लक्षात घ्या. आणि हा बॉल लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना सीमारेषेच्या बाहेर निघून चालला बॉल. षटकार, धावा मिळतील 6. बॅटर राहुलच्या बॅट
वरती 34-34. आणखीन एक फुल टॉस आहे, एक गुडघा वाकवला, गुडघा टेक तमाशा देख. आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा बॅटर राहुलच्या बॅट मधून. दोन लागोपाठचे आले, आणखीन एक हॅट्रिक येईल का षटकार बॅटर राहुलच्या बॅट मधून आपण बघणार आहोत. आणि हा बॉल गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग खराब झाले, त्यानंतर वन बाउन्स, चौकार, धावा मिळतील 4. म्हणजे धावा आतापर्यंत बघायला गेलं तर खर्च केल्या 16 बॉल मध्ये, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम SSC खंबालपाडा संघाच्या धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावरती, अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या 3 बॉल वरती कमबॅक करणं गरजेचं असणार, कारण तब्बल 3 बॉल मध्ये 16 धावा खर्च झाल्यात. गोलंदाज तयार, आणखीन एक बॉल निघून जाईल, बाय बाय टाटा, धावा मिळतीचा षटकार. बॅटर राहुलच्या बॅट मधून षटकार. वेगवान काय धावा आल्या या षटकामध्ये, 2 षटकार, 3 षटकार, 1 चौकार. व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट वरती व्यवस्था आला नाही, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. 5 बॉलचा खेळ झाला, 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक असणारा. नेक्स्ट मॅच टीम सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल टीम दावडी. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी करणार आहोत, तर दोन्ही टीमने इथे उपस्थित राहायचं हे लक्षात घ्या. ओ टफा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर आला, सचिन म्हात्रे सांगतात वाईट बॉल आहे. एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये वाढेल. तब्बल बघायला गेलं तर 52 धावा धावफलकावरती आहेत. नोट आउट का बॅटिंग राहिली टीम खंबालपाडा संघाची. साहाय्याने बॉल निघून झाला, क्षेत्ररक्षक आउटफील्ड फास्ट बॅकअप आला होता, फिल्डिंग तितकेच चांगली झाली, तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. 2 धावसंख्या धावफलकावरती 54. 54 धावा धावफलकावरती, अजूनही 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. चला स्पीड अप घ्या, चला वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लक्षात घ्या वेळेचं बंधन करायचं प्रत्येक संघानं. चोपन्न धावा धावफलकावरती 54 ऑन स्कोर बोर्ड, अजूनही 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. 6 मध्ये अजून किती धावा खर्च करणार, कारण गोलंदाजी करणं चांगली गरज आहे. सचिन ओव्हर नंबर शेवटचं 4थ्या षटकामध्ये आपण सचिनला बघतोय का बॅटिंग राहिली. राहुल सलामीला आलेले खेळाडू, चांगली फटकेबाजी केली मैदानाच्या आतमध्ये, तब्बल 3 षटकार, अतिशय चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. 54 धावा बनवल्या, नोट आउट राहिलेत, अजून 6 चेंडूचा काही शिल्लक आहेत. सचिन बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल, पहिला फुल टॉस होता, समोरच्या दिशेने खेळून काढला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षकात आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगलच मिळेल, सिंगल डबल बघा, धावा अतिशय चांगल्या बनवल्या. 55 धावा धावफलकावरती आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं 40+ खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. 8 40+ चे संघ आणि 8 अंडर 25 चे संघ खेळताना आपण बघतोय. आणि फायनल देखील 40+ आणि 25 या टीममधून आपल्याला पाहायला मिळतील. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये खेळ करणार आहे चांगला. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे, आपण बघतो फिल्डिंग खराब राहिली, त्यानंतर बॉल निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. येतोय सुरेख
इथे फलंदाज पंचांचा डिसिजन आहे आउट. फलंदाज माघारी परतावा लागेल. खेळाडू सुशांत मैदानाच्या बाहेर जात असताना आतमध्ये आशुतोष ऑलराऊंडर खेळाडू आहे. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळतं. टीम खंबालपाडा संघ आणि इथून आता देखील चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलवरती मोठे फटके येणार का आशुतोषच्या बॅटमधून आपण बघणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 59 धावा धावफलकावरती लागला. एक चांगला स्कोर बोर्ड बनवला आणि अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल खराब बॉल आणि खराब बॉल वरती बॉल सीमा रेषेच्या बाहेर. नो प्लस 6 म्हणजे 7 धावा आणि वरतून फ्री हिट. काय क्रिकेट आहे. लगेच जायचा जुना बॉल द्या. मॅच बॉल येतोय आणि बॉल हरवला किंवा फुटला तर नवीनच बॉल आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती आपण बघणार आहोत तब्बल 66 धावा झाल्यात. चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये नो आला. फ्री हिट आहे म्हणजे आशुतोष संधीचं सोनं करेल. ओ वेगवान आहे काय वेग होता या बॉलवरती आणि त्यानंतर आला तो मात्र डॉट बॉल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. आतापर्यंत धावसंख्या 66 धावा. का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली. टीम बालपडा बॅटिंग करत असताना आतापर्यंत बघायला गेलं तर हायस्ट स्कोर असेल आजच्या दिवसामधला हा. आणखीन एक मोठा फटका काय असा होता मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून आला हा देखील डॉट बॉल. पूर्णपणे कमबॅक या 2 बॉलवरती पाहायला मिळतोय. एक बॉल 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल बाकी असेल. 66 झाल्यात आणि इथून 9 वरती एक षटकार आल्यानंतर म्हणजे कमबॅक कसं करावं हे गोलंदाजाकडून शिकणं गरजेचं आहे. 2 बॉल डॉट काढले त्या गोलंदाजानं मात्र शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार आहे. आणि इथून हा बॉल जास्त बाहेर आला. फंस सचिन मात्र कळवतात वाईट बॉल आहे आणि इथून धावसंख्या 67. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. इथून पूर्णपणे शांत ठेवला खेळाडू आशुतोषला. काय गोलंदाजी सचिननं पहिलेचे 3 बॉल कुठेतरी खराब हाताळले मात्र या शेवटच्या बॉलवरती अगदी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कुठून काढायचा होता तिथे क्षेत्ररक्षक आहेत आपण बघतोय. लॉंगॉनला एकदा कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आणि इथून फेकी चांगली. फलंदाज बाद झाला आणि धावसंख्या धावफलकावरती बनवल्या बॅटिंग करत असताना टीम SSC खंबालपाडा संघानं 68 आणि 69 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये पूर्ण करायचं. पहिल्या डावाचा खेळ संपला तर टीम मारोळ संघाला 29 धावा बनवायच्या आहेत. टीम दावडी यायचा टॉस साठी सागावचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. दावडीचे कॅप्टन या लगेचच कारण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी हा टॉस करणं गरजेचं असणार आहे लक्षात घ्यायचं. आणि इथून आपण बघतो मारोळ संघाला आता 69 धावा तब्बल बनवायच्या SSC खंबालपाडा यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना 68 धावा बनवल्या. त्याला लगेचच जावा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं. टीम दावडी टीमचे कॅप्टन या लगेच आपण टॉस इथे करणार आहोत.
टीम सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दावडी सागाव चषक 2026 आपण बघतोय ते या स्पर्धेमध्ये सर्वांनी चांगली मेहनत भरपूर घेतली आहे. प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 20,000, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, चला वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्रक्षण सजवायचं. SSC कंबालपाडा 69 धावांचं एक मोठं आव्हान टीम महारोळ संघाला पार करायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय टीम याच आणि इस्तियाक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम महारोळ संघाशी आपल्याला पाहायला मिळते. एकोणसत्तर धाव्यांचं एक मोठं आव्हान इथून पार करायचं तर टीम मारोळ संघाला. एकोणसत्तर धाव्यांचं एक मोठं लक्ष पार करायचं टीम मारोळ संघाला आणि इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्क वरती असणाऱ्या पहिल्या ओव्हरमध्ये जे पावत षटक हाताळण्यासाठी आशुतोषला नक्कीच बोलवण्यात आला. पहिल्या ओव्हरमध्ये इथून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे मारोळ संघाला. स्ट्राईक एंडला रियाज, स्ट्राईक एंडला इस्तियाक आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. संदेश यांच्या हस्ते आपण करणार आहोत नाणेफेक. नेक्स्ट मॅचची टीम दावडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सागाव यायचा. लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित असतील. आपण टॉस करणार आहोत. इथून पहिल्याच बॉल वरती 4 धावा आला. चौकारानं सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं मिड ऑफला आणि त्यानंतर मिळाली ती एक सिंगल. टॉस साठी जिंकलाय टॉस. सागावनं टॉस जिंकला. पुरुषोत्तम होते आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि डिसिजन काय लगेचच कळवायचं आमच्यापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ वेगवान आहे. टाफा पडल्यानंतर बॉल निघून चालला इथून. डॉट बॉल आलाय. आशुतोष चांगली गोलंदाजी कर. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं.
चांगला बॉल आहे तर मिडन क्षेत्ररक्षक आहेत आपण बघितलं डायरेक्ट हिट करायचा होता झाला नाहीये त्यानंतर मिळाली एक सिंगल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तब्बल 69 धावांचा पहाटलाग इथून करायचा. खंबालपाड्याच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दावडी. टॉस जिंकला टीम सागावनं. डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच कळवा. त्यानंतरची मॅच ओमसाई एमटीसी आपण बघतोय. सागर फराड यांच्या माध्यमातून पूर्ण टीम अतिशय चांगला कॅमेरा वर्क त्यांचं पाहायला मिळतं आणि क्षेत्ररक्षक आहेत. बॉल लेगोसाल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. हेतू सुरेख चौकार. कट केला. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब थोडेसे घसरले मात्र आउटफील्ड थोडीशी आपल्याला पाहायला मिळतं स्लो. आणि त्यानंतर मिळाल्या त्या धावा 2. तिसरीचा देखील कॉल होता मात्र नाकारला. 2 धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे. 13च्या घरामध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 13. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये करायचं इक्वेशन आपण बघणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 56 धाव्यांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. टीम मारो संघाला नेक्स्ट मॅच सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दावडी ही फाईट करताना पाहायला मिळेल. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 54 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला फास्ट घ्या. चला वय घेऊ नका. टीम खंबालपाडा संघ कारण सामने कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. 2 दिवसाची स्पर्धा ही आपण बघतोय. हा बॉल उंच आहे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून मात्र बॉल जास्त लांब राहिला शरीरापासून. त्यानंतर मिळाला त्या मात्र 2 धावा. बॉलिंग मार्क वरती आपण राहुलला बघतोय. त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा टीम खंबालपाड्या संघासाठी आल्या. अतिशय चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि हे 2 खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये इथून प्रयत्न जरूर चालू आहे. कारण इथून चांगलं क्रिकेट दोघांकडे आणि इथून चांगलं क्रिकेट दोघांना देखील खेळावं लागणार आहे. कारण सर्व येतात जिंकण्यासाठीच आणि इथून तोच प्रयत्न चाललाय. पुन्हा एकदा बॉल हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः आपण बघतोय. गोलंदाज राहुल जरूर गेला मात्र मिळाली ती एक सिंगल इथून पाहायला मिळतं. एक ऑलराऊंडर खेळाडू. गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. बॅटर देखील तितकाच चांगला सलामीवीर म्हणून ओळखला जातो आणि तेच फलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली करत असताना आपण बघतोय. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं 2. अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. वेलकम कार्तिक पाटील. या तुमचं देखील सहर्ष स्वागत. केपी सागाव संघ नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसेल. हा बॉल परफेक्ट बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे. रियाजच्या बॅट मधून आलाय चौकार. सुरेख फटका. 4 धावा.
फटकेबाजी चांगले आतापर्यंत बघायला गेलं ना, त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत आणि तो एक खेळाडू चांगला आहे. अतिशय चांगली फटकेबाजी, मात्र प्रयत्न त्याचा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये की माझ्या संघाला इथून जिंकून द्यायचा आहे, प्रयत्न नक्कीच करावा लागेल आणि 69 धावा इथून बनवायच्या आणि त्याचा पाठलाग करत असताना रियाज आणि त्याच्या जोडीला 9 सेकंडला इस्तियाजला आपण बघतोय. त्याच दिशेनं आणखीन एक लागोपाठचा बॉल आणि निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेख चौकार. बॉलवरती 2 चौकार आलेत आणि टीम सागाव पुरुषोत्तम डिसिजन कळवा आम्हाला लगेचच. टॉस तुमच्या बाजून आहे. चला फास्ट खेळा, वेळ घेऊ नका जास्त. धावसंख्या धाव फलकावरती 24 धावा झाल्यात. बॉल मिळाला असेल तर दुसरा बॉल द्या. ट्वेंटी 24 धावा धाव फलकावरती झालात. 2 बॉलवरती 2 चौकार आले. राहुल कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी इथून चांगली करणं गरजेचं असणार आहे. ओ चांगला बॉल होता हा. बॉल जास्त आपल्याला पाहायला मिळतं डॉट बॉल. असं वाटलं की हा बॅटरला की वाईट आहे की काय, मधून सोडून दिला आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. पाच बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. मॅच बॉल आलाय का? मग मॅच बॉल घ्यायचा. मॅच लगेच चालू करा. चला वेळ घेऊ नका प्लीज. विनंती असेल सर्व खेळाडूंना सहकार्य करा प्लीज, कारण अजून सामने आम्हाला खेळवायचे आहेत. कोदूर काढला, काय फटका क्षेत्ररक्षक आहे मात्र टिपला जाईल. पहिला धक्का टीम मारो संघाला. जो बॅटर चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये बनवत होता त्याला कुठेतरी माघारी पाठवलाय. पहिला धक्का टीम मारोला. विकेट. बॅटर पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं संपलं. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 24. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल 45. मोठा आव्हान नाहीये. इथून जर केलं तर नक्कीच कंप्लीट होईल. 12 मध्ये 45 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणार दावडी. टॉस सागावच्या बाजूने आणि बॉलिंग मार्क वरती आदित्य आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉल 45 ची गरज आहे. डिसिजन फिल्डिंग इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी दावडीला. नेक्स्ट मॅच टीम सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये सागाव आणि इथून फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. दावडी संघ चला लगेचच आमच्या स्टेजच्या बाजूला येऊन थांबायचा आणि इथून बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चालला. 4 धावांसाठी चौकार. या ओव्हर मध्ये धावा बनल्या तर ही मॅच होईल. मॅच अजून बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 झालाय. अजूनही 41 ची गरज. 11 मध्ये 41. इथून जर या 5 बॉल मध्ये धावा चांगल्या आल्या तर मॅच बनेल.
आदित्यसाठी कॅश प्राइज झालाय. गॅप फार मोठे क्षेत्ररक्षक आहेत मात्र फिल्डिंग करा राहुलने चुकी केली आहे आणि बॉल निघून जाईल. लागोपाठचा दुसरा देखील चौकार. 4 धावा. सुरेख चौकार. वरती 2 चौकार आल्यात. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली. 32 धावा. दहा चेंडू 37 धावांची गरज. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरा बॉल देखील उंच आहे. लांबी जास्त नाहीये आणि फलंदाज बाद. विकेट. ज्याच्या बॅट मधून 2 बॉल वरती 2 चौकार आले मात्र तिसऱ्या बॉल वरती विकेट आला. 9 चेंडू 37 ची गरज. इथून कमबॅक केलं या बॉल वरती. तोपर्यंत आपण देणं लाव संधी डिझेला. नवीन बॅटर लगेच होता. गेला जर्सी नंबर 7 आणि इथून धावा चांगल्या बनवणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 37 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 37 धावा मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. टीम बॅटिंग करत असताना मारू संघाला कारण 69चा पाठलाग देखील प्रयत्न चांगला राहिला आहे टीम मारू संघाचा. आणि इथून अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धाव्यांची गरज. लेफ्ट हँड बॅट्समन आहे की काय मैदानाच्या आतमध्ये निखिल. आणि हो लेफ्ट हँड आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या त्याचे फलंदाज म्हणतात अर्थी घातक असतात आणि तशीच फलंदाजी करणार का तो टीम मारू संघाचा निखिल. संघाला 37 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल मोठा खेळायचा होता. स्ट्राईक आता मात्र रोटेट केल्याने इथून फलंदाज निखिल जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा माघारी परतेल. अजून एक धक्का मैदानाच्या मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. यश रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल हुपवला आणि इथून आला हा डॉट बॉल झाले. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने फक्त कट केला. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची आहे त्या खेळाडूला आणि इथून सिंगलच मेल. 6 चेंडू आणि रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 36. 6 बॉल 6 षटकार इथून माराव्या लागतील बॅटिंग करत असा टीम मारू संघाला. नेक्स्ट मॅच सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दावडी आणि सागावनं टॉस जिंकून डिसिजन घेतला फिल्डिंगचा आणि इन्व्हाइट केलाय टीम बॅटिंगसाठी दावडी संघाला. टीम दावडी संघ आमच्या टेस्टच्या दिशेने येऊन उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट मॅच तुमची हे लक्षात घ्यायचं.
पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जास्त उंच राहुल आहे आणि तिथे चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. आणखीन एक झटका मैदानाची टीम मारो संघ. KF नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गॅप बघितली, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक सिंगल असमेल, सिंगल डबल ना काय होणार नाही इथून. मात्र आता बघायला गेलं तर सामना पूर्णपणे खंबालपाडाच्या बाजूनं घेऊन गेला. पण बघायला गेलं तर आता बॉल शिल्लक असेल ते मात्र उर्वरित 4. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आमचे लाईव्ह वाले झाले चांगलं लाईव्ह त्यांच्या माध्यमातून. पण सचिन मात्र सांगतात हा नो बॉल आहे आणि वरतून फ्री हिट आहे. संधीचं सोनं इथून करणं गरजेचं आहे. इथून आता मात्र काही मध्ये होऊ शकतं क्रिकेटमध्ये. काही क्रिकेट अजून बॉल बाकी आहेत, संपले नाही आहेत. जोपर्यंत मॅच कुणाच्या बाजूने आपण सांगू शकत नाही. क्रिकेट आहे. पुन्हा एकदा हलक्या जरा घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल इथून मिळते. भरपूर अशी मेहनत सर्वांशी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. अमितचं कौतुक करेल. अमित देखील उभे आहेत, आपल्याला पाहायला मिळतं. स्कोररच्या भूमिकेमध्ये मगाशीच व्हाईट बॉल आपण बघायला मिळतो. पण सचिन मात्र आम्हाला कळवतात. मयूर दादा देखील उपस्थित आहे स्कोररच्या भूमिकेमध्ये. मुख्य व्यासपीठावरती दिनेश दादा म्हात्रे ते देखील एन्जॉय करतात सामने. नुकतंच उद्या त्यांचा वाढदिवस. उद्या त्यांचा दिवस खास असणार आहे कारण त्यांचा उद्या वाढदिवस आहे. इथून हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल इथून मिळेल. सिंगल डबल काहीच होणार नाही या मॅच मध्ये. पूर्णपणे आता खंबालपाड्याच्या बाजूने सामना केला. बॉल शिल्लक राहिला आता मात्र फक्त आणि फक्त 2 बॉल. टीम दावडी आमच्या मुख्य स्टेजच्या बाजूला बसायचं. इथूनच बॅट्समन आतमध्ये जातील हे लक्षामध्ये घ्या. आणि टीम सागाव तुम्ही देखील लक्षात घ्यायचं आहे. एंट्री मुख्य स्टेज बसूनच आतमध्ये करायची. पुरुषोत्तम प्रॅक्टिस करतात कारण क्रिकेटचा अनुभव फार आहे त्यांच्याजवळ. आणि इथून मिळेल ती फक्त एक सिंगल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. सामना इथून पूर्णपणे टीम खंबालपाडा यांच्या बाजूने गेला. सामना जिंकला टीम खंबालपाडा या संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच